पवार साहेब मुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते, हा. तेवढा नाफेड मार्फत 60 रुपयांनी कांदा घेतला होता. बरोबर. सर सकाळ 60नी. काय म्हणते राजकारण तुमच्याकडे? काय बेचव झाले? राजकारण चवच राहील नाही, त्याला अर्थच हा. राहील नाही. विकास थांबलाय का चालू आहे तुमच्या गावात? विकास थांबलाय. आज 12 कांदा जातो, पिकवायला खर्च आहे कांद्याला 15 रुपये. बरोबर आहे, बरोबर. मग दिन आजचे आहेत का कसं आहे त्याला? सगळं केलं ती काँग्रेसच्या राजवटीत झालं. हा. यांनी काय केलं? पावसाची शेतीच्या वाट. मालाला बाजार नाही, हा, कांद्याला बाजार नाही, गव्हाला बाजार नाही, हा. ऊसाला बाजार नाही, बरोबर आहे, बरोबर. दूध करावा तर ती दुधाला बाजार नाही, हातगाडीवाला व्यापारी सुद्धा सुखाती. हो, त्या देशात सगळ्यात वाईट अवस्था असेल तर शेतकऱ्यांची. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि याच्याकडे खरं तर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे एलएस मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय शिवराय, जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, आत्ता सध्या आपण आहोत वडगाव रासाई या गावात आहोत. आणि वडगाव रासाईचा इतिहास तर आपण बघतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आपण घेतलेलं आहे. पण वडगाव रासाई गाव म्हणलं की तुम्हाला एक वेगळंच नेतृत्व तुमच्या डोळ्यासमोर राहतं. ते म्हणजे आपले माजी आमदार अशोक बाप्पू पवार साहेबांचा हा मतदारसंघ आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने त्यांचा थोडक्यात इतिहास जाणवतो आणि मग जनतेकडे जातो. कसं आहे, अशोक बाप्पू पवार साहेब हे माझे आमदार आहेत आणि 3 टर्म हे आमदार राहिलेले आहेत. बरेच दिग्गज नेत्यांमध्ये त्यांचे प्रस्तावांमध्ये त्यांचे नाव आत्ता सध्या येतं. जेव्हा राष्ट्रवादी फुटली, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील आणि शरद पवार जे साहेब असतील, जेव्हा यांच्यात वाद झाला आणि जेव्हा पक्ष फुटला तेव्हा सगळे नेते गेले. तेव्हा पवार साहेबांनी एक वाक्य म्हणलं होतं, गेले ते कावळे, राहिले ते मावळे. त्यातलाच एक मावळा म्हणजे बापू, म्हणजे अशोक बापू पवार साहेब हे त्यांच्याबरोबरच राहिले. आणि त्यांना पराभव झाला, पण तो पराभव ते असं म्हणतात की हा पराभव झाला तरी मला मान्य आहे, कारण मला अभिमानाने झाला, कारण मी पक्षाची गद्दारी केली नाही, तर पक्षाची निष्ठा राहिली. सगळे गेले पण ते मात्र राहिले ना. आजही ते पवार साहेबांबरोबर आहेत, असं त्यांचा मतदारसंघाचा इतिहास आहे. आणि राहिला दुसरा विषय विकासाची कामं काय झाले काय नाही, त्यांच्या 3 टर्ममध्ये किती विकास झाला, आत्ताच्या आमदारांमध्ये किती फरक आहे हे आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे आत्ताचे आमदार कसे येतात, किती जातात, किती बसतात, हे सगळं आपण जाणून घेणार आहेत. आणि जनतेला विचारूया त्यांच्यात आणि ह्यांच्यात काय उणीव वाटते. चला तर मग आपण सुरुवात करूया जनतेच्या विकासाला आणि थोडीशी चिमटी काढायला. चला मग. म्हणताय काय नाही साहेब, चाललंय. काय तब्येत पाणी काय म्हणते? तब्येत बी बरी नाही. हा, तब्येत उष्णता जास्त आहे, पाऊस पडा नाही, पाऊस पडा नाही. बरोबर आहे, ते एक आसमानी संकटाचे राव. सगळ्यात मोठं संकट आहे. बरोबर आहे, सगळी शेतीच्या पावसाची मालाला बाजार नाही, हा, कांद्याला बाजार नाही, गव्हाला बाजार नाही, हा, ऊसाला बाजार नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, दूध करावा तर ती दुधाला बाजार नाही, बरोबर आहे, बाकीचं खाद्य महाग आहे, चुनी महाग, सरकी महाग, बरोबर आहे. भुसा महाग, म्हणजे सगळंच महाग झालंय. सगळंच महाग झालंय. हा, पेट्रोल डिझेलनी तर काय फार हीच करून विचारायचं विचारायची सुविधा नाही. बरोबर आहे, त्याला लाईन लावावं लागते. गॅस मिळा नाही, हा, म्हणजे खूप हालत परिस्थिती होत चालल्या ती. जागतिक पातळीवर अडचणी म्हणताय ते म्हणतात जागतिक पातळीवर अडचण आहे, पण आपण काय करायचे? बरोबर आहे. आपल्याला तर ते पहिले दिवस चांगलं होतं असं वाटत होतं. काँग्रेसच्या काळात खतं स्वस्त होती, हा, बरोबर, डिझेल स्वस्त होतं, पेट्रोल हा. स्वस्त होतं, मालाला बाजार मिळत होते. हा, आज बी कांदा 20 रुपये जातोय, पण हे- त्या काळात बी 20 रुपये जात होता. बरोबर आहे. खताची गुणी आज उलटा. 200 रुपयाला होत होती, आज 12 कांदा जातोय. आज 12 कांदा जातो. पिकवायला खर्च आहे कांद्याला 15 रुपये. बरोबर आहे, बरोबर मग दिन आजचे आहेत का कसं आहे त्याला? आता आजचेच म्हणावं लागते ना. पण मला सांगा, हे म्हणतात काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार होता, आमच्या काळात भ्रष्टाचार आहे का? त्यांनी सांगायचं भ्रष्टाचार कुणाच्या काळात होता? हा, सगळं केलं ती काँग्रेसच्या राजवटीत झालं. हा. यांनी काय केलं त्याच्यावर? त्यांनी रस्ते केले की राव, नुसतं रस्ते करून हा. बघतात, रस्ते फिरून बघणार आहे का त्यांनी सगळ्यांचं? लाडकी बहीण आणली, लाडके बहीण आणून काय कुठं लाडकी बहीण तरी पुरं केलं हा. त्यांनी? एक आश्वासन त्यांनी पुरं दिलं नाही. PM ना किसान लाडके योजना. पैसे दिलं ना PM किसानचं दिलं. हा, ती काय करतात, इलेक्शन पुरतं तेवढं दाखवतात. हा, इलेक्शन संपली किती योजना बंद. बरोबर. म्हणजे एकंदरीत लाडकी बहीण आणली आणि लाडक्या दाजीचा मान कमवला म्हणायचा. आता माझे आमदार अशोक बाप्पू इथलेच आमदार आहेत, बरोबर.
आणि आत्ताचे बी आमदार आहेत. मला सांगा दोन्हीत काही तफावत वाटते का? मोठे कामाची तफावत आहे. हा म्हणजे विकासाचं काम अजिबात होत नाही हा. आत्ताच्या आमदाराकडून. का बरं? आपल्याला काय सत्तेत असून सुद्धा काम होत नाही. सत्तेत असून बी काम हा. होत नाही. हम्म. बर, पण मला सांगा एकंदरीत 3 टर्म आमदार राहिलेले त्यांचा विकास आणि आत्ताच्या विकासाबाबत काय वाटतंय? मोठी तफावत आहे. मोठी तफावत आहे. म्हणजे कामं होत आहेत का नाही? नाही, काम अजिबात होत नाही. काय अपेक्षा होती तुम्हाला यांच्याकडून? लोकांना उन्हाळ्यात पाणी मिळत नव्हतं. हा. आता पाणी मिळालं नाही व्यवस्थित. हा. अशोक बापूच्या काळात पाणी व्यवस्थित मिळायचं गोरधरणातून. बरोबर आहे, बरोबर. बरेच लोक म्हणतायत अशोक बापू होते तेव्हा पाणी तरी यायचं, आता पाणी सुद्धा मिळत नाही. मग काय वाटतंय आता विकास थांबलाय का चालू आहे तुमच्या गावात? विकास थांबलाय. महागाई काय म्हणते सध्या? महाग आहे. आता तुम्हीच विचार करा ना. आता काँग्रेसच्या काळात 50 रुपये पेट्रोल होतं, 30-32 रुपये डिझेल होतं. आता सगळे 100 पार आहे. काय म्हणते राजकारण तुमच्याकडे? काय बेचव झाले? राजकारण चवच राहील नाही त्या राजकारण, अर्थच राहील नाही. म्हणजे बिगर मिठाचं. वगैरे मिळत म्हणजे काय ते बोलायचं आणि बोलण्याप्रमाणे कृती होत नाही, काय नाही काय नाही. त्यामुळं राजकारण हे आता शहाण्या माणसाचं आणि राजकारणी माणसाचं राहिलेलं नाही. बरोबर बरोबर. राजकारण आता गलिच्छ होत चाललेलं आहे. गलीची होत गलिच्छ चाललं. होत चाललंय. पण मला सांगा पहिलं राजकारण कसं होतं आताचं फरक वाटतंय? राजकारण कसं होतं की शिष्टाचार पाळून होतं, प्रोटोकॉल पाळून होतं. आता काय नाही, कोणी कोणाला शिवाय देतंय, काय होतंय, गृह खातं लक्ष द्यायना. बरोबर. कोणी काही बाकीचे चाललेले उद्योगधंदे. एक थरात नावाचा माणूस सापडा, गोंधू बाबा, त्याच्याकडे काही लक्ष द्यायना. त्याच्यानंतर रोज काही ना काही बाबा गावसं बाबा गावसं रोज काही ना काही गडबड होती या, परंतु शासनाचं त्याच्यावर लक्ष नाही, कायदा व सुव्यवस्था नाही. त्याच्यानंतर लोक आज महागाईने भडका झालाय. बरोबर आहे, महागाई बरोबर. सरकार त्याचे सोल्युशन काढायला तयार नाही. बरोबर आहे. कांदा आज 15 रुपयांनी कांदा सोल्युशन करायचं म्हणलं की सरकार आधी नव्या गाड्या आणते चालू. आणि सोल्युशन घ्या. कांदा ज्या वेळेला पवार साहेब मुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते, त्यावेळेला नाफेड मार्फत 60 रुपयांनी कांदा घेतला होता, बरोबर, सरसकट 60नी. आता आमचं काय म्हणणं आहे का आम्हाला 30 रुपयांनी सरसकट बाजार तुमचं द्यावा, ताट लावून द्या बाबा आम्हाला बाजूला. 30नी द्या फक्त. हा. ही आमची मागणी आहे. पण सरकार याकडे बघायला लक्ष नाही. बरोबर. सरकार पक्ष फोडायला गुतलेले. गुवाहाटीला जायला गुतलेलं आहे. गुतलेलं हा, जायला. गुवाहाटीला जायला टाइम आहे त्यांना. हा, तिकडे बरोबर. सत्तेत राहायला टाइम आहे. नाही, नाही. आणि तालुक्याची अवस्था आमच्या शिरूर तालुक्याची इतकी बेकार झालेली हा. की आमचा मूळ शिरूर तालुका, ह्या मूळ शिरूर तालुक्याला आमदार नाही. हा, जो आहे तो जॉईंट वरचा आहे, शिरूर हवेली आणि शिरूर आंबेगाव. हा. आमचा एवढा मोठा तालुका, देशातला 1 नंबरचा तालुका, आज आमदाराविना त्याला भिकारी, joint बसलाय. आमदाराविना भिकारी आहे तालुका. आमदार- त्यामुळे आम्हाला पाण्याचं रोटेशन टेल टू हेड हा. असं आहे पाहिजे, ते नाहीये. पाणीच येत नाही, नदीला पाणी संपलेलं आहे. 4 दिवस झालं गावात लाईट नाही. 4 दिवस आमदार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही लाईटीकडे. आमदार साहेब इथं राहतच नाहीत ना. राहत नाही, नका करायला. लाईटीचं पण काय लोकांची जबाब? गारणी सांगितली तर त्यांना फोनही उचलत नाहीत. हा. अशी अवस्था आमची झालेली सध्या. पाठीमागच्या 10 वर्षात जो विकास झाला हा, आमच्या तालुक्याचा, हा, मग त्याच्यात लाईट असेल, वीज असेल, पाणी असेल, हा, औद्योगिकीकरण असेल आणि जनतेची सार्वजनिक जी काम असतात हा, ते काम करायचं काम आमच्या माझ्या आमदारांनी चांगलं केलं. हा, माझ्या आमदारांना. आताचे आमदार बापूंनी. फक्त 10-5 जणांना घेऊन फिरतात. हा, सार्वजनिक कामात अजिबात त्यांचं लक्ष नाही, हा, 1% लक्ष नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे जनतेची फार बेकार अवस्था आहे. हा, शेतकऱ्याचं जर म्हटलं तर उत्पादनाच्या खर्चा इतका सुद्धा त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. बरोबर. कांद्यासारखं पीक आहे, 1 किलो कांदा पिकवायला 12 रुपये खर्च होतो येतोय ना, येतोय ना. आणि तो कांदा 8 रुपयाने खरेदी केला जातो. बरोबर आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करायचं कारणच आहे, सरकार कारणीभूत आहे त्याच्यासाठी फक्त. म्हणजे देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याला लाज वाटत नाही. याचा खर्च 12 रुपयाने आपण 8 रुपयाने कसा विकतो मागावा? हा. त्याची सगळ्यात जास्त झळ शेतकऱ्यांना बसते. आणि आता आपल्या राज्यात, देशात जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होत्यात ना, हा. याला कारणीभूत फक्त सरकार आहे. बरोबर आहे. सरकार प्रत्येक वेळेस फक्त आम्हीच दाखवतो की आम्ही कर्जमाफी करतो, बरोबर आहे. कर्जमाफी करतो. आमचं असं मत आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. आम्हाला तुमच्या कर्जमाफीची आम्हाला गरज नाही, 1% हा. सुद्धा गरज नाही. त्या मालाला चांगला बाजार भाव द्या, शेतकरी 100% आनंदित राहील. बरोबर. आणि हे काम आपल्या देशातलं फक्त काँग्रेस सरकारनेच केलं. प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय द्यायचं काम केलं. बरोबर. आताचं सरकार फक्त 2 नंबर व्यवसाय करणाऱ्या माणसांना बरोबर. बरोबर घेते आणि शेतकऱ्यासारख्यांना, दुर्लक्षित घटकांना अजिबात काहीच पाहत नाही. ही खरी चूक सरकारची. बरोबर आहे, बरोबर आहे. परिस्थितीची ही महाराष्ट्रात की शेतकरी गेल्याच्या नंतर त्याला मदत होते, पण जिवंत असताना त्याला रुपयाची मदत 1 होते. रुपया सुद्धा मिळत नाही. नाही, नाही, अगदी शेतकरीच नाही, गेलेल्या मोठ्या माणसाला सुद्धा त्याचा गौरव सुद्धा आपल्या राज्यात मेल्यानंतर होतोय, बरोबर. असताना होत नाही. कुठल्या क्षेत्रातला माणूस या देशात आत्महत्या करतोय का? नाही, बरोबर आहे. ना सर्व्हिसवाला करीत, ना नाही, कोण व्यापारी नाही करीत, करत. फक्त शेतकरी आत्महत्या करतो. का राजकारणावाला करीत, का हो. एखादा शिष्य चांगला कोणी करीत नाही. बरोबर आहे. साधा
हातगाडीवाला व्यापारी सुद्धा सुखाती हो त्या देशात बरोबर आणि याच्याकडे खरं तर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे आणि शेतकरी आपण म्हणतो नुसतं कृषी प्रधान देश आहे, म्हणायला कृषी प्रधान देश म्हणायला कृषी प्रधान देश आहे. बरोबर किती आहे. वाईट आज अवस्था रोज आहे, शेतकऱ्याच्या गळ्यात फास आहे रोज फाशी. बरोबर आहे आज तर इतकी अवस्था वाईट आहे लोकांची, जगायला पाऊस पैसे नाही जगायला पैसे नाही. बरोबर आहे. आणि नुसतं सरकार सांगतंय शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही भरपूर केले आणि काहीच केलं नाही. काय केलंय थोडंफार बँकेचे पैसे असले की ते रोज शेतकऱ्यांच्या दारात येतात. दिवसातून 4-4 बाऱ्याचे म्हणजे ते गुन्हेगार असल्यामुळे गुन्हेगार तुकडा महाराष्ट्राला वाढला. एवढं कर्ज आहे ते बघायला त्यांना time नाही नाही. नाही, फक्त ही शेतकऱ्याकडे असणारे कर्ज वसूल झालं पाहिजे. बरोबर आहे इतकी बरोबर वाईट अवस्था आहे. बरोबर आहे. म्हणजे 5-50 जरी हजार कर्ज असलं तरी त्याला रोज 10 फोन करणार तो 10 फोन करणार, 3 बाऱ्या घरी येणार गाडी. हा. मग त्यांनी दिवसभर तुकडा खाल्ला नाही पाहिजे, असं सळो की पळो करून सोडायचं. बरोबर. गुन्हेगारापेक्षा वाईट अवस्था बरोबर शेतकऱ्यांची. आहे बरोबर आहे ह्याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि एवढे लोक फ्रॉड करून पळून जातात तेव्हा तुम्हाला गुन्हेगार ते झाबड नाही, पळून जातात तेव्हा तुम्हाला गुन्हेगार ते झाबड नाही. आपण जनतेचा कौल घेतलेला आहे आणि बघितलं ना, लोक म्हणतायत आमचे बापू होते तेव्हा कामं चांगली होते. अजून काही आमदारांना विनंती, संधी वेळ गेलेला नाही, संधीचं सोनं करा आणि इथे येत जा, भेटत जा. लोकांना अपेक्षा काय असते हो, आमदारांनी येणं, त्यांची कामं करणं, त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवणं, जनतेच्या भावना जाणून घेणं. लोकांना जास्त काय लागत नाही हो, तुम्ही फक्त प्रेमाने आपुलकीने बोला एवढंच माझी विनंती करतो. आणि इथलं जरा पाण्याचा प्रश्न सोडवावा, कारण काय होतंय लोकांना, शेतकरी वर्ग इथं जास्त आहे, पाणी जर नसेल तर ते पिकवणार कशा हो. LS मराठी न्यूज चॅनल छोटा पुढारी विशेष कार्यक्रम. थँक्यू सो मच. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.